जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपण काल एक ऑफलाईन पेपर घेतला होता ज्याच्यामध्ये मी गणिताचे 25 प्रश्न विचारले होते बघा. या 25 प्रश्नांचं विश्लेषण करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. ठीक आहे बघा. जर तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्हाला काय आवश्यकता तुम्ही फक्त एक्सप्लेनेशन बघा. आणि जर तुम्ही पेपर नसेल दिला तर काय करा, प्रश्न स्टॉप करून अगोदर तो प्रश्न सोडवा आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं विश्लेषण बघा. म्हणजे तुमचं काय होईल की प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित काढता येतील. ठीक आहे बघा. आता आपला जे पेपरचं म्हणजे प्रश्नाची जी सुरुवात आहे, प्रश्नाची जी सुरुवात आहे ती काय आहे ना, 51 पासून केलेली आहे. म्हणजे 51, 52, 53 असे प्रश्न मी घेतलेले आहे. बघा, आता तुम्हाला प्रश्न पडेल की 51, 52 का केली सुरुवात बघा. तर काय झालं, जे प्रश्न विचारले होते का त्याच्यामध्ये 25 प्रश्न जीएस-जीकेचे होते, 25 प्रश्न मराठीचे होते आणि ते 25 आणि 25 प्रश्न मी सोडून दिले. म्हणजे 51 पासून जो 51 नंबरचा प्रश्न होता आपला प्रश्नपत्रिकामध्ये तो इथं घेतलेला आहे. म्हणजे कन्फ्युज होऊ नका की झालं काय बघा. आता जर तुम्ही नवीन असाल तर व्यवस्थित बघून घ्या. प्रश्न त्याचे गणिताचे, ठीक आहे, फक्त नंबर चेंज आहे. आता बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 8.2525 भागेला 25 याचे भागाकार कसा करायचा आहे बघा. तुम्हाला आता मी दोन पद्धतीने सांगतो. सगळ्यात पहिले एकदम डिटेलमध्ये सांगतो, म्हणजे मेथड 1 न सांगतो, ठीक आहे. आणि एक सांगतो मेथड 2 न बघा. आता मेथड 1 न थोडासा टाइम लागेल आणि मेथड 2 न मी तुम्हाला फक्त 10 सेकंदामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काढून देईन. ठीक आहे, फक्त 10 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये काय करेल, त्या प्रश्नाचं उत्तर काढायचा प्रयत्न करेल. ठीक आहे बघा. एक मिनिट. हा बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक संख्या दिली 8.2525 आणि याला सांगितलेलं आहे भागेला 25 सांगितले ना, भागेला 25 सांगितलेलं बरोबर. बघा, तर सगळ्यात अगोदर काय करायचं, असे प्रश्न आले का तर दशांश काढून घ्यायचा. आता बघा, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगेल की मी दुसरी पद्धत सांगणार त्यामध्ये पण व्यवस्थित समजून सांगेल. ठीक आहे. मग काय करायचं, सगळ्यात अगोदर दशांश काढून घ्यायचा. असं का सांगतोय बघा, आपल्याला कन्फ्युजन होत नाही. थोडासा टाइम शिल्लक लागतो, 1 2 4 सेकंद शिल्लक लागतील, परंतु आपल्याला कन्फ्युजन होत नाही आणि दशांश आपण योग्य ठिकाणी देतो. जर तुम्हाला तुमचा दशांश थोडा जरी हुकला बघा, आता याच्यामध्ये हे उत्तर बी सारखं आहे, हे उत्तर बी सारखं आहे, हे उत्तर बी सारखं आहे, म्हणजे तुमचा थोडा जरी दशांश हुकला तरी सुद्धा तुमचं उत्तर चुकू शकतं. म्हणून सनी इथं कन्फ्युज होऊ नये म्हणून सनी सगळ्यात पहिले दशांश काढायचा. मग दशांश कसा काढायचा, तर दशांशच्या नंतर जेवढे अंक आहे का तेवढे काय करायचे, एकावरती शून्य लिहायचे. कसं बघा, जी संख्या दिलेली आहे ती जशीची तशी मी लिहून घेतली आणि दशांशच्या नंतर 1 2 3 4 अंक आहे, किती 4 अंक, म्हणून सनी काय केलं, एकावरती 4 शून्य घेतले बरोबर. बघा, पुढं सुद्धा तसंच काय केलं, 2.5 आहे ना, तर 25 घेतलं आणि एकावरती काय केलं, 1 शून्य वाढवलं. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पुढे काय करतं, आता ही झाली आपल्या अपूर्णांकाचा भागाकार तयार. आता हा जो दिसतो का, हा काय झाला, आपला अपूर्णांकाचा भागाकार तयार झाला. मग मी काय करणार, अपूर्णांकाचा भागाकार सोडवून घेणार. म्हणजे काय करणार, पहिली संख्या जशीच्या तशी लिहिणार, पहिली संख्या जशीच्या तशी लिहिणार आणि काय करणार बघा, पहिली संख्या जशी तशी लिहिली, त्यानंतर जे भागाकाराचे चिन्ह आहे का त्याला काय करणार, गुणाकाराचे साइन देणार आणि दुसरी संख्या उलटी करणार. म्हणजे 10 वरती नेणार, 25 खाली आणणार. म्हणजे काय करणार, 10 वरती नेणार आणि 25 खाली आणणार. ठीक आहे. आता इथं तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता. कसं बघा, एक, या शून्यानं हा शून्य काढून टाका, 25 न डायरेक्ट या संख्येला भाग द्या, किंवा या 5 न आणि सॉरी या 10 ला आणि 25 ला 5 न भाग द्या आणि 5 ने ह्या संख्येला भाग द्या. म्हणजे तुम्हाला करायला थोडस सोपं जाईल. कसं केलं तरी उत्तर आपलं येणार. बघा, समजा आपण 5 न भाग दिला तर 5 दुने 10 आणि 5 5 25. ह्या 25 5 न डायरेक्ट याला भाग देतो, 5 1 5, इकडे भाग द्याला 5 1 5, किती उरले 3, 5 6 30, किती उरले 2, 5 5 25, किती उरलं बाकी किती उरले, तर शून्य उरलं, म्हणजे बाकी उरलं नाही. आपण वरून 2 घेत असतो, 2 ही छोटी संख्या 5 पेक्षा, म्हणजे आपण शून्य वाढवतो, 5 5 25. ठीक आहे. आता शिल्लक करायला आपल्याकडे बघा 16, 5 0 5 आणि खाली वरती गुणेला 2 आणि खाली करायला एकावरती 1 2 3 4 शून्य. ठीक आहे. आता गुणाकार करून घे बघा, बे पंचे 10 शून्य हातचाला 1, बे शून्य शून्य हा 1 जशाच्या तसा, बे पंचे 10 शून्य हातचाला 1 आणि बे सखी 12 ने 1 1303 हातचाला 1 आणि बे एक बेने किती होईल 3. आता उत्तर किती आलं, 33 0 1 0. बघा, उत्तर किती आलं, 33 0 1 0 असं उत्तर आलं. आणि खाली किती शून्य आहे, एकावरती 4 शून्य. बघा, ह्या शून्यानं हा शून्य आपण काढला. आता किती शून्य राहिले, 3 शून्य. फक्त 3 संख्या सोडून दशांश देणे, 1 2 3 संख्या सोडून दशांश देणे. बघा, 3.301. आता आपलं हे काय झालं, उत्तर झालं, जे किती नंबरला आहे, सी नंबरला आहे. ठीक आहे. आता बघा, मी हे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, की आपण लवकरात लवकर उत्तर कसं काढू शकतो, म्हणजे मेथड 2 न उत्तर कसं काढू शकतो, व्यवस्थित समजून घ्या. मी कशा पद्धतीने उत्तर काढतो बघा. खूप कमी वेळामध्ये उत्तर काढू शकतो बघा.
आता मेथड टू काय आहे बघा, दशांश नंतर किती अंक आहे तर 4 अंक आहे आणि दशांश नंतर किती अंक आहे तर 1 अंक आहे. यांची काय करायची वजाबाकी, म्हणजे किती उरले 3 उरले. व्यवस्थित लक्ष द्या. दशांश नंतर किती अंक आहे तर 4 अंक आहे आणि दशांश नंतर किती अंक आहे तर 1 अंक आहे. टोटल किती झाले 3 अंक. म्हणजे याचा अर्थ असा होईल की 3 अंकानंतर दशांश आपल्याला पाहिजे. इथं आहे म्हणजे हे उत्तर असू शकतं आणि इथं आहे म्हणजे हे उत्तर असू शकतं, पण हे पण असणार नाही आणि हे पण असणार नाही. ठीक आहे. परंतु कधी कधी काय होतं की आपल्याला अशा पद्धतीने दिलं, समजा 2.5 आहे भागेला 0.0025 आहे. ठीक आहे. आता ह्या संख्येला ह्या संख्येनं भाग द्यायचा आहे. ठीक आहे. ह्या संख्येला ह्या संख्येनं भाग द्यायचा आहे. तर तसा विचार आपण केला की 1 2 3 4 आहे आणि इथं एकच आहे, म्हणजे 4 मधून 3 गेले म्हणजे एकच नंतर दशांश पाहिजे, तर ते चुकतं. ठीक आहे. कसं चुकतं, कारण आपल्याला शून्य एक्स्ट्रा घ्यावे लागतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं स्टेप 1 मध्ये की बाळांनो अगोदर लिहून घ्या, अगोदर दशांश बाजूला काढून घ्या आणि त्याच्यानंतर सोडवा. थोडासा टाइम लागेल, पण आपला दशांश चुकणार नाही. जर थोडा जर एक शून्य जर कमी जास्त झाला ना आपला, तर आपलं पूर्ण उत्तर चुकू शकतं. ठीक आहे. बघा मग 3 संख्येनंतर आता इथं पण आपलं उत्तर, इथं पण उत्तर. आता दोन्हीपैकी एक उत्तर निवडायचं कसं बघा. जर शेवटच्या संख्येला आपण 25 न 25 ला भाग दिला तर उत्तर 1 येणार आहे. ठीक आहे. थोडंसं दिमाग लावावं लागेल आपल्याला. बघा तर काय येणार आहे, एक उत्तर येणार आहे. म्हणजे 1/4 असा होतो की शेवटी आपल्याला काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणून हे उत्तर काय आपलं बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणशाल 25 ला 25 भाग दिला, एक उत्तर कसं आलं बघा. जर आपण याला इकडून सोडवत गेलो ना, तर शेवटी आपले 25च उरणार आहे. शेवटी आपले किती उरणार आहे 25 उरणार आहे. आणि 25 ला 25 काय करायचं आपल्याला, 25 ला काय करायचं, 25 जर भाग द्यायचा तर उत्तर किती उरणार आहे 1 उरणार आहे. आता पुढे बघा. आता 52 नंबरचा प्रश्न आहे आपला. काय सांगितलं सांग बघा. 45.08 चे 25% आपण काय करू, एक एक सोडवून घेऊ. बघा पहिले काय सांगितलं 25%, म्हणजे याचा अर्थ काय होतो भागीला 100. काय झालं भागीला 100. हे 2 शून्य दशांश नंतर 2 अंक आहे, म्हणजे काय आले परत 100 आले. कळालं मी काय केलं, तर मी काय केलं फक्त मांडणी करून घेतली. व्यवस्थित मांडणी कशी केली बघा, लक्षात घ्या. परत व्यवस्थित समजून सांगतो बघा. मी मांडणी कशी केली, 45.08 चे च्या जागी गुन्हेगारात चिन्ह 25 आणि टक्केचं काय येतं भागीला 100 येतं. टक्केच काय येतं भागीला 100 येतं. पण मी आता काय करणार, हा दशांश काढून टाकणार. बघा आता हा दशांश काय करतो मी काढून टाकतो. म्हणजे बघा हा जो दशांश आहे का, हा काय करतो काढून टाकतो. मग दशांश काढला ना, बरोबर आहे, दशांश काढला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग दशांश काढला तर काय करायचं, दशांश नंतर किती अंक होते 2 अंक. म्हणून मी काय करणार, खाली 2 शून्य वाढवणार. ठीक आहे. आता बघा 25 एक 25, 25 चौक 100, 25 एक 25, 25 चौक 100. ठीक आहे. आता बघा 4 न ह्या संख्येला भाग देऊ, म्हणजे 45.08 याला काय करू आपण 4 न भाग देऊ. काय करू 4 न भाग देऊ. बघा 4 एक 4, परत 4 एक 4, 1 उरला. 4 दुने 8, परत 2 उरले. 4 7 28, म्हणजे आपल्याकडे काय उरलं 1127 भागेला 100 उरलं. काय उरलं 1127 भागेला 100. आणि जर आपण 100 याला भाग दिला, म्हणजे 2 संख्या आहे तर 2 शून्य आहे, तर काय करायचं आता 2 संख्या सोडून काय करायचा दशांश द्यायचा, म्हणजे काही नीट 11.27. हे झालं आपलं पहिलं. आता दुसरं बघा काय म्हटलं, 45.88 ते 75%. बरोबर काय सांगितलं 75%. हा दशांश आपण काढून टाकला, म्हणजे खाली परत काय येईल 100, परत काय येईल 100. बघा जर 25 ने भाग दिला तर 25 त्रिक 75, 25 चौक 100. हा दशांश आपण काढलेला आहे, मिटवून घेतो मी, तेव्हा तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. बघा बघा आता काय केलं, आता 4 न परत ह्या संख्येला भाग देऊ. बघा 4 न भाग जातो की नाही मला कसं कळालं, कारण शेवटी काय 2 संख्या 88 आणि 88 ला 4 न भाग जातो. म्हणून माझ्या लक्षात आहे, मला माहिती 4 ची कसोटी की शेवटच्या 2 संख्याला जर 4 न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. ठीक आहे. मग म्हणून म्हणून मी काय करेन, ह्या 4 ने ह्या संख्येला भाग देईन. बघा 4 एक 4, 4 एक 4, 1 उरला. ठीक आहे. बघा 4 चौक 16, 2 उरले. 4 7 28. आता प्रॉब्लेम हा झाला की लक्षात घ्या 1147 गुणेला 3 भागेला 100 असं आपल्याकडे शिल्लक राहिलं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या संख्येचा गुणाकार करावा लागेल. बघा 7 त्रिक 21, 1 हातचे आले 2, 4 त्रिक 12, 13, 14, 4 हातचा आला 1, 3 एक 3 आणि एक किती होईल 4 आणि 3 एक 3. आणि काय करत 2 संख्येचा आपण दशांश दिला, म्हणजे काय उत्तर येईल 34.41. काय येईल 34.41. आणि पुढे आपल्याला सांगितलं 1600 चे 0.1. आता हे सोपं आहे कसं बघा, 1600 पुणेला 0.1 म्हणजे आपण फक्त एकच घेऊ. पुढे सांगतो कसं केलं. आणि टक्केवारीचं खाली 100, बरोबर टक्केवारी 100 आणि दशांश नंतर एक अंक आहे, म्हणजे खाली काय येईल 1 शून्य, खाली काय येईल 1 शून्य. बघा ह्या 2 शून्य हे 2 शून्य घटले आणि 10 भाग द्याला, म्हणजे उत्तर किती येईल 1.6 येईल. 1.6 येईल. आता आपल्याला काय सांगितलं, पहिले या दोघांची बेरीज करायची, म्हणजे या दोघांची काय करायची बेरीज करायची. बेरीज मागं पुढे केली तरी काही फरक पडत नाही. म्हणजे
34.41 अधिक 11.27 केले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. मग काय करायचं, दशांशच्या खाली दशांश देऊन लिहून टाकायचा आणि याची काय करायची, मांडणी व्यवस्थित करायची. बघा 7 आणि 1 किती होईल 8, 4 आणि 2 किती होईल 6, दशांशच्या खाली दशांश, 4 आणि 1 5, 3 आणि 1 किती होईल 4, हे झालं 45.68. आता याच्यामधून 1.6 काढायचं. बघा दशांशच्या खाली दशांश, त्याच्या पलीकडे 6 लिहिले, त्याच्या अलीकडे 1 लिहिलं. जिथं काही नाही तिथे काय करायचं, शून्य लिहून घ्यायचं. काय करायचं, शून्य लिहून घ्यायचं. 8तून शून्य गेला 8, 6तून 6 गेले 0, दशांशच्या खाली दशांश, 5तून 1 गेला 4 आणि 4तून 0 गेला किती 4, 44.08 हे आपलं काय उत्तर आलं, 44.08 हे काय झालं आपलं उत्तर आलं, जे की किती नंबरला आहे, बी नंबरला आहे. 44.08 आला. बघा इथे पण 44.08 आहे, इथे पण 44.08 आहे, इथे पण 44.08 आहे, इथे पण 44.08 आहे. सगळा खेळ फक्त दशांशचा आहे आणि दशांश मध्ये आपला एक पण चिन्ह उकलं किंवा एक पण शून्य उकला तरी आपला पूर्ण उत्तर चुकवू शकतं. म्हणून सनी चुका बिलकुल करायच्या नाही. ठीक आहे. आता 53 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला होता. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा काय सांगितलं, खालीलपैकी 99 ने भाग जाणारी संख्या कोणती. बघा इथे थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली. बघा काय प्रश्न आहे, खालीलपैकी 99 ने भाग जाणारी संख्या कोणती. आता एकदम सोपं आहे. बघा 99 लक्षात घ्या. 99 म्हणजे काय, 11 गुणेला 9 म्हणजे अशी संख्या जिला 11 पण भाग जाऊ शकतो आणि 9 पण भाग जाऊ शकतो. त्या पुऱ्या संख्येला 99 ने भाग जातो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 99 चा भागाकार करायची आवश्यकता नाही. सगळ्यात पहिले 9 ची कसोटी सोपी. काय संख्येची बेरीज करायची, त्याला 9 ने भाग जातो की चेक करायचं किंवा 9च्या पटीत घ्यायचं, कट करून टाकायचं. बघा हे बघा इथे 9 9 कटले, बरोबर आहे. बघा 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, बरोबर. सगळे कटले, सगळे कटले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ह्या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे जी पहिली आपली संख्या आहे का नाही 53,298 हिला आपला 9 ने भाग जातो. ठीक आहे. आता दुसरी संख्या चेक करू. बघा 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 4 आणि 3, 4 आणि 3 किती 7, 7 आणि 2 किती झाले 9 झाले. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दुसऱ्या संख्येला पण 9 ने भाग गेला. जी दुसरी संख्या आहे 25,344 हिला सुद्धा 9 ने भाग आपला गेला. आता तिसरी संख्या बघा 8 आणि 1 9, 5 आणि 3 8 म्हणजे हिला 9 ने भाग गेला नाही. म्हणजे हे आपलं उत्तर कधीच असणार नाही. ठीक आहे. बघा इथे पुढे 7 आणि 2 9, 5 आणि 4 9 आणि 9 म्हणजे हिला सुद्धा 9 ने भाग गेला. म्हणजे हिला पण 9 ने भाग गेला, हिला पण 9 ने भाग गेला आणि हिला पण 9 ने भाग गेला. म्हणजे आता याच्यापैकी आपल्या अशी संख्या निवडायची आहे की जिला 11 ने बिलकुल भाग नाही गेला पाहिजे. हा लक्षात घ्या, काय 11 ने बिलकुल भाग गेला नाही पाहिजे. आता पहिली संख्या घेऊ आपण, काय 53,298. आता आपल्याला चेक करणे 11 ने भाग जातो कोणी. मग 11 ने भाग जाताना आपण काय करतो, सम संख्यांची बेरीज म्हणजे सम असेल किंवा विषम म्हणू. ठीक आहे. विषम स्थानाची बेरीज वजा सम स्थानाची बेरीज. कसं समजून सांगतो बघा. पहिली संख्या पकडायची, त्याच्यानंतर एक संख्या सोडून सरी परत एक संख्या पकडायची, एक संख्या सोडून सरी परत एक संख्या पकडायची. म्हणजे काय पकडलं आपण, 5 अधिक 2 अधिक 8. ठीक आहे. ही एक संख्या पकडल्या. आता राहिलेल्या पकडायच्या, काय 3 आणि 9 म्हणजे काय वजा 3 अधिक 9. म्हणजे मी काय केलं, यांची जी एक संख्या सोडून यांची बेरीज घेतली आणि एक संख्या सोडून ज्या संख्या उरल्या होत्या त्यांची बेरीज घेतली, दोघांची वजाबाकी केली. बघा मग याची वजाबाकी. बघा 8 2 10 5 15 वजा 9 आणि 3 किती होईल, तर 12 होईल. उरतात किती शिल्लक 3. बघा आता आपल्या अकराची कसोटीमध्ये आपल्याला माहिती आहे काय, जर एक तर शून्य उरला पाहिजे किंवा 11 उरला पाहिजे, सॉरी 11 उरले पाहिजे. जर शून्य उरला किंवा 11 उरले तेव्हाच काय होतं, त्या संख्येला पूर्ण भाग जातो. पण इथे उरला का, नाही उरले. म्हणून सनी आपण म्हणू शकतो ह्या संख्येला 11 ने भाग जात नाही. हे ऑप्शन आपलं कटलं. ठीक आहे. आता 2 नंबरचा ऑप्शन आहे. काय सांगितलेलं आहे, कुठे घेऊ ठेव याला मिटवून घेतो एकदा, 1 मिनिट. बघा आता याला मिटवून घेतो. बघा काय सांगितलं, 25,344 या संख्येला चेक करणे 11 ने भाग जातो की नाही. बघा 2 अधिक 3 किती होईल 5, 5 आणि 4 किती झाले 9 वजा 5 आणि 4 किती झाले 9, 9 मधून 9 गेले किती उरले, शून्य उरले. म्हणजे ह्या संख्येला काय होतो, 11 ने भाग जातो आणि हेच काय झालं आपलं उत्तर झालं. ठीक आहे. पण तरी कन्फर्म करण्यासाठी आपण शेवटचं पण चेक करू. शेवटचं पण काय करू, चेक करू. काय सांगितलं, 72,495 म्हणजे 72,495 याला आपल्याला चेक करायचं 11 ने भाग जातो की नाही जात. बघा 7 अधिक 4 अधिक 5, 7 आणि 4 किती होईल 11, 11 आणि 5 किती होईल, 11 आणि 5 होत्या 16. ठीक आहे. बरोबर. 2 आणि 9 किती होईल 11. बघा आता 16 मधून जर 11 गेले किती उरतात, 5 उरतात आणि 5 ला 11 ने भाग जातो का, नाही जात. म्हणून सर हे सुद्धा आपलं उत्तर नाही. हे तर अगोदरच कटलं होतं, हे तर आपण आता काटलं. म्हणजे काल आपलं शेवटचं उत्तर आलं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीने एक गाडी 10,000 रुपयाला विकली. आता काय केलं माहिती का, एक खरेदी किंमत होती. बघा
आपल्याकडे काही गोष्टी असतात जसं की खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा किंवा तोटा किंवा शेकडा नफा आणि शेकडा तोटा. बघा आता काय सांगितलं आपल्याला, एक गाडी विकली, केवढ्याला विकली? 10,000ला विकली. ठीक आहे, केवढ्याला विकली? 10,000ला विकली. त्याला 25% नफा झाला. काय सांगितलं आपल्याला? सॉरी, त्याला 25% नफा झाला म्हटलं. काय म्हटलं? 25% नफा झाला. तर जर त्याला 10,000 रुपयाला विकून त्याला जर 25% नफा झाला असेल, तर याचा अर्थ असा झाला की बघा, कधी जर नफा झाला ना, तर विक्री किंमत ही जास्त असते. बरोबर आहे. आता इथे आपल्याकडे सगळ्यात किमती कमी आहे, म्हणजे खरेदी किंमत कमी आहे, म्हणून सनी उत्तर नाही. पण जर जर याच्यामध्ये एखादी किंमत जर जास्त असते, तर ती मी अगोदर कट करून टाकली असते. आता बघा काय म्हटलं आपल्याला, किती किंमत दिली? 10,000. तर काय करायचं बघा, 25% का नाही, 25% ना, आता याला जर आपण लिहिलं तर कसं लिहितो? 25/100 लिहितो. असं समजू खालची ₹100 ही आपली खरेदी किंमत आहे. खालची ₹100 आपली खरेदी किंमत आहे आणि वरचा आपला नफा किंवा तोटा आहे. पण इथे काय सांगितलं आपल्याला? नफा सांगितलं. म्हणून सरी वरचा काय धरू आपण? नफा धरू. आता काय करायचंय, नफा जर असेल तर ह्या दोघांना आपण काय करणार असतो? मिळवणार असतो. म्हणजे ₹100 मला ₹100 मी एक वस्तू विकली, त्याच्यावरती मला ₹25 एक्स्ट्रा भेटले. म्हणजे ती वस्तू ₹100 ची होती आणि ती विकली मी, तिच्यावर मला ₹25 भेटले. म्हणजे ₹25 नफा झाला मला. नफा झाला म्हणजे मला ₹25 शिल्लक भेटले. म्हणून सरी मी काय म्हणू शकतो? ती वस्तू मी केवढ्याला विकली? ₹125 विकली. आता विक्री किंमत किती आहे? तर ही. आता बघा आपल्याला दिलेलं काय बघा, हे जे 10,000 आहे का, ही काय आपली विक्री किंमत आहे. इथे काय करायचं? कधी पण लक्षात ठेवायचं, जी किंमत दिली ना तिनं भाग द्यायचा, जी काढायची तिने गुणिला करायचं. बघा आपल्याला विक्री किंमत दिली किती आहे? 125. काढायचं काय सांगितलं? खरेदी किंमत. म्हणून सनी काय केलं? गुणिला 100 केलं. म्हणून काय केलं? गुणिला 100 केलं. बघा जर आपण भाग दिला व्यवस्थित, बघा जर आपण भाग दिला तर 25 चौक 100 आणि 25 चौक 100 काय? 25 पाच 125. ठीक आहे. जर 5 न भाग दिला तर 2 वेळेस येईल. किती देईल? 2 वेळेस. 4 दोन्ही किती होईल? 8 आणि हे 3 शून्य जसेच्या तसे. म्हणजे पहिलं बी जर उत्तर आलं असतं आपलं 8, तेवढे बी आपण टिक केलं असतं, काढायची आवश्यकता नव्हती. म्हणून आपलं उत्तर किती आलं? 8,000 आलं. किती आलं? 8,000 आलं. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न घ्या. काय सांगितलं? जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 441 चौरस सेंटीमीटर असेल, तर त्या चौरसाची परिमिती किती? बघा आता आपण पाठ करतो. काय करतो? बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ म्हणतो आपण. बरोबर? बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ. पण लक्षात ठेवा, एक मिनिट बघा लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण भागाकार किंवा गुणाकार करतो ना, सॉरी भागाकार गुणाकार म्हणतो, लक्षात घ्या, तर जेव्हा पण आपण क्षेत्रफळ काढतो ना, तर काय करायचं? आयत आणि चौरसाचं क्षेत्रफळ फक्त लक्षात ठेवायचं. कसं बघा, हा आयत आहे बरोबर आहे. आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? याचा आणि याचा गुणाकार असतो, म्हणजे एक्स गुणिला वाय. त्यालाच आपण लांबी गुणिला रुंदी म्हणतो. बरोबर आहे. फक्त ह्या दोघांचा गुणाकार त्यांचं क्षेत्रफळ. तसंच चौरसाचं पण आहे. चौरस जो असतो तो काय असतो? चारी बाजू सारख्या असतात. या बाजूचा आणि ह्या बाजूचा वर्ग, म्हणजे या बाजूचा आणि ह्या बाजूचा गुणाकार, आणि सारख्या बाजूचा गुणाकार म्हणजे वर्ग. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 441 काय असणार आहे? कोणत्या तरी संख्येचा वर्ग असणार आहे. कोणत्या तरी संख्येचा वर्ग असणार आहे ह्या सूत्रानुसार. ठीक आहे. आणि तीच संख्या आपल्याला शोधायची. मग 441 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर तो 21 चा वर्ग आहे. म्हणून सर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 21 येईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. बघा राजवीर रोज सकाळी 560 मीटर लांब 440 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो. आता तो एक आयताकृती काय असेल? बाग असेल. बरोबर, आयताकृती बाग असेल. 560 मीटर लांब. आता याला 560 म्हणून याला 440 म्हणू. आणि बागेच्या कडेने पायी चालतो. म्हणजे तो काय करतो? इथून सुरुवात करतो चालायला, इथपर्यंत येतो, परत तिथून इथपर्यंत चालतो, परत तिथून इथपर्यंत चालतो. आता आपल्याला ह्या दोन गोष्टी माहिती, पण आपल्याला माहितीये की आयताच्या समोरची बाजू कशी राहते? सारखी राहते. समोरची बाजू कशी राहते? सारखी राहते. म्हणजे हे 560 येणार, हे पण किती राहील? 560. आणि हे 440 येणार, हे बी किती राहील? 440 राहील. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं तो रोज किती अंतर चालतो? म्हणजे इथून सुरू झाला, मग तो पहिले 560 चालला, परत 440 चालला, परत 560 चालला, परत 440 चालला. ठीक आहे. म्हणजे काय? 560 अधिक 440. जर आपण याची बेरीज केली ती किती येईल? 1000 येईल. किती? 1000 मीटर येईल. किती येईल? 1000 मीटर. मग हे 1000 मीटर झालं, म्हणजे हे किती होईल? 1000 मीटर. किती होईल? 1000 मीटर. आणि दोन्ही मिळून किती होईल? 2000 मीटर होईल. ठीक आहे. आता उत्तर आल्याबरोबर तुम्ही ऑप्शन मध्ये शोधणार. अरे वा, सापडलं उत्तर. आणि हे उत्तर काय करणार? ठीक करणार. पण माझ्या बाळांनो लक्षात घ्या, इथं किलोमीटर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? किलोमीटर. आणि आपल्याला काय, हे जे उत्तर आलं हे कशामध्ये आलं? मीटर मध्ये आलं. हे कशामध्ये आलं? मीटर मध्ये. आणि इथं किलोमीटर आहे, म्हणून सनी हे उत्तर आपलं होणार नाही. मग आपल्याला याला काय करायचंय? तर याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. मग याला काय करावं लागेल? मीटरनं भाग द्यावं लागेल. म्हणजे एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतं? तर 1000 मीटर असतं. आणि जेव्हा आपण याला भाग देतो तेव्हा आपलं उत्तर येतं 2 किलोमीटर. किती येतं? 2
किलोमीटर आणि ते की आपलं बी नंबरचं उत्तर काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता 57 नंबरचा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे की मसावी किती सांगितलेलं बघा 81 आणि 83 यांचे मसावी किती बघा. जर दोन्हीपैकी एक मूळ संख्या असेल, लक्षात घ्या मी काय सांगतो व्यवस्थित बघा. दोन्हीपैकी एक मूळ संख्या असेल आणि दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या पटीत नसेल, दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या पटीत नसेल म्हणजे जर असं समजा 81 ठीक आहे 81 आणि जर इथं समजा 162 असते हा आता 81 जर 162 असते तर हो तेव्हा झालं असतं की 81 ह्या संख्येचा काय असता मसावे असता का कारण 81 ने 162 ला भाग जातो हा बघा. पण आता प्रॉब्लेम काय झाला किंवा लक्षात घ्या आता काय आहे आपल्या 81 आणि 83 या लगतच्या संख्या आहे काय लगतच्या संख्या आहे ठीक आहे म्हणजे 81 82 सोडलं तर 83 येतात आणि त्याच्यामध्ये जे 83 हे काय झाले मूळ संख्या आहे म्हणून सरी कधी लक्षात ठेवायच्या दोन मूळ संख्या असेल किंवा लगतच्या दोन संख्या असेल यांचा मसावी कधी पण एक असतो मसावी कधी पण एक असतो मग लसावी किती असेल तर 81 गुणिले 83 करावं लागेल आणि जे उत्तर येईल ते काय असेल यांचा लसावी असेल ठीक आहे. बघा आता काय सांगितलं 40 ते 60 मध्ये येणाऱ्या मूळ संख्येची सरासरी किती आता आपल्याला 40 ते 60 पर्यंत मध्ये सांगितलेलं म्हणजे 41 पासून आपल्याला पुढे धरावं लागतील ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितलं संख्यांची सरासरी सांगितलं म्हणजे काय करावं लागेल बघा. पहिली मूळ संख्या किती आहे 41 आहे डायरेक्ट लिहितो खाली सॉरी खाली लिहितो खाली बघा 41 आहे त्यानंतर किती आहे 43 आहे त्यानंतर किती आहे 47 त्यानंतर 48 का नाही 49 का नाही 50 का नाही 51 नाही 52 नाही त्यानंतर किती आहे 53 54 नाही 55 नाही 56 नाही 57 नाही 58 नाही किती आहे 59 ठीक आहे 57 का नाही बरं का बघा 57 याच्यासाठी नाही की 7 आणि 5 किती होतात तर 12 होतात आणि 12ला 3 भाग जातो म्हणजे ह्या संख्येला 3 भाग जातो म्हणून 57 ही मूळ संख्या नाही. आता यांची बेरीज करते बघा 7 आणि 3 10 9 आणि 1 10 बघा 10 10 20 आणि 3 किती होईल 23 23 3 आजचे आले 2 4 आणि 4 8 आणि 4 12 बरोबर 12 आणि 10 किती होईल 22 22 आणि 2 किती होईल 23 24 होईल किती होईल 24 आणि आता याला किती भाग देणे 1 2 3 4 5 न भाग देणे किती भाग देणे 5 न म्हणजे बघा इकडे घेतो बाजूला काय सांगितलं 243 भागेला 5 5 चोक 20 बरोबर 5 चोक 20 किती उरले 43 सॉरी किती उरले 4 उरले आणि उरून आले 3 म्हणजे किती 5 8 40 48 कुठे इथं 48 इथं पण इथं पण इथं पण इथं पण सॉरी इथं नाही फक्त इथं पण म्हणजे हे उत्तर नसणार पण हे तिन्ही पण उत्तर कोणतं पण असू शकतं ठीक आहे. मग आता काय झालं बघा व्यवस्थित लक्ष द्या 243 आता आपण काय केलं 5 चोक 20 5 8 40 बरोबर 5 8 40 किती उरले होते 3 उरले होते. आता जेव्हा 3 उरले व्यवस्थित लक्ष द्या बघा मी काय सांगतो बघा आपण काय करतो 3 ला भाग जाते म्हणून काय करतो दशांश घेतो 5 सह किती होईल 30 होईल तरी पण मी तुम्हाला व्यवस्थित करून दाखवत बघा 243 भागेला 5 आहे बरोबर 5 चोक 20 येतं बरोबर खाली उरले 4 वरून आले 3 5 8 40 बाकी उरले 3 आता 5 ने 3 ला भाग जाते म्हणून आपण काय करतो दशांश घेतो दशांश मुळे 30 होत्यात आणि 5 सह किती होईल 30 होईल आणि मग उत्तर किती येईल आपलं 48.6 येईल जे की बी नंबरला काय आहे बरोबर आहे ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला 8,000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा काही दराने 5 वर्षाचे 4,800 सरळ व्याज येत असेल तर दर किती आता बघा एक सेकंद बघा काय सांगितलं आपल्याला सांगितलं 8,000 रुपये मुद्दल आहे ठीक आहे 8,000 रुपये मुद्दल आहे आणि दर शेकडा काय आहे म्हणजे दर साल दर शेकडा किती आहे आपल्याला माहिती नाही ठीक आहे आणि दर दिलेला आहे 5 वर्ष 5 वर्ष काय दिलेला आहे दर दिलेला आहे आणि 48 रुपये सरळ व्याज दिले 48 रुपये सरळ व्याज दिले बघा सगळ्यात पहिले सरळ व्याजच्या उदाहरणाने सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. दुसरी गोष्ट जर तुम्हाला वाटलं दरचं सूत्र ठेवायचं दरचं सूत्र सुद्धा तुम्ही ठेवू शकता ठीक आहे. बघा आपण दरचं सूत्र ठेवू दरचं सूत्र काय दर बरोबर सरळ व्याज गुणेला 100 सरळ व्याज गुणेला 100 भागेला काही भागेला मुद्दल जे राहिलेलं असतं ते मुद्दल गुणेला काय राहिलेलं आपलं काळ राहिलेलं मुद्दल गुणेला काळ बघा सरळ व्याज किती आहे तर सरळ व्याज आहे 48 4,800 गुणेला 100 भागेला मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे 8,000 मुद्दल किती आहे 8,000 ठीक आहे गुणेला आणि काळ किती आहे 5 वर्ष काळ किती आहे 5 वर्ष सगळ्यात अगोदर बघा ह्या शून्यानं हा शून्य कटला ह्या शून्यानं हा शून्य कटला आणि ह्या शून्यानं हा शून्य कटला म्हणजे वरचे 3 शून्य आणि खालचे 3 शून्य कटले 8 सकम 8 ते 4 आता बघा वरती काय राहिलं तर 60 राहिलं आणि खाली किती राहिलं
5 राहिलं आणि 12 पंचे 60 होतात किंवा 5 न जर आपण भाग दिला 60ला तर उत्तर येतं 12 म्हणजे याचं उत्तर किती येईल 12%. किती येईल 12%. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय सांगितलं 4096 दिलेला. आता व्यवस्थित लक्ष द्या. वर्गमूळ कसं काढायचं आता आपल्याला काय करायचंय घन काढायचंय. काय सांगितलेलं घन काढायचं बघा. आता सगळ्यात अगोदर काय करायचं सगळ्यात म्हणजे जर तुम्हाला घन काढायचं बघा. आता 15चा वर्ग किती 225 बरोबर आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो बघा. 15चा वर्ग किती 225 तर त्याला आपण परत 15 गुणला केलं तर 5 5 25 म्हणजे शेवटी किती येईल 5 येते किती आहे 6 म्हणजे हे उत्तर आपलं होणार नाही. ठीक आहे. आपण काय करू 16 बाजूला सोडू 14 घेऊ बघा. 14चा वर्ग किती आहे तर 196 आहे बरोबर आहे. आणि त्याला परत आपण जर 14 भाग दिला 4 सगळं किती होतात 24 होतात म्हणजे किती येईल 6 24 म्हणजे 4 यायला पाहिजे किती 4 आहे का नाही म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर 26चा वर्ग ठीक आहे बघा. 26चा वर्ग किती आहे तर 676 आहे. ठीक आहे बघा किती आहे 676 आहे बरोबर आहे. 676 व्यवस्थित लक्ष द्या 676 आहे. मग याला आपल्याला परत किती गुणिले करणे 26 ने गुणिले करणे बरोबर. मग बघा 6 6 किती होत्या 36 होत्या 6 6 किती होत्या 36 होत्या. मग इथे 6 आले बरोबर आहे आणि इथे पण किती आहे 6 आहे म्हणजे उत्तर असू शकतं असलच असं नाही उत्तर असू शकतं. ठीक आहे. आणि जर आपण 16चा वर्ग केला 16चा वर्ग जर घेतला तर तो किती होतो 256 येतो आणि त्याला परत 6 न गुणलं तर शेवटी किती येतं 6 येतं शेवटी किती येतं 6 येतं म्हणजे हे पण उत्तर असू शकतं किंवा हे पण उत्तर आपलं असू शकतं. ठीक आहे बघा. आता सगळ्यात पहिले बघा आपल्याला याच्यात सगळ्यात जवळचा घन आपण जो काढू शकतो तो कितीचा काढू शकतो 10चा आणि इकडे कितीचा काढू शकतो 20चा बघा. 10चा जर घन काढला तो किती आहे 1000 आहे बरोबर आहे आणि 20चा जर घन काढला तो किती आहे 8000 आहे म्हणजे 10चा घन किती आहे 1000 20चा घन किती आहे 8000 बघा. ही संख्या 20 पेक्षा जास्त आहे म्हणजे याचा अर्थ हा 8000 पेक्षा जास्त घन असणार आहे. 26चा घन किती असणार आहे 8000 पेक्षा जास्त असणार आहे म्हणजे याचा अर्थ याच्या मागलची संख्या असेल बरोबर आहे म्हणजे 20च्या मागलची संख्या असेल पुढची संख्या तर असणार नाही म्हणून सरी ही पण संख्या घटली आणि आपल्याकडे फक्त एकच संख्या शिल्लक राहिली ती किती होती 16 होती. ठीक आहे. आता काही काही वेळेस काय करावं लागतं आपल्याला थोडंसं दिमाग लावून सनी थोडा विचार करून सनी उत्तर काढावे लागतात. जर तुम्ही प्रत्येक वेळेस घन चेक करत गेले 15चा घन चेक केला 16चा घन चेक केला हा कदाचित तुम्ही पाठ करून ठेवलं तर मग खूपच छान गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर 20 पर्यंत 30 पर्यंत घन जर पाठ करून ठेवले तर मग चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे लगेच तुम्ही उत्तर काढू शकतात. परंतु जर तुमचे घन पाठ नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने व्यवस्थित उत्तर काढू शकता. ठीक आहे. चला बघा. आता पुढे काय म्हटलं एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. जर पहिल्या वर्षी 10% कमी झाली, दुसऱ्या वर्षी 20% वाढली, तर 2 वर्षानंतर किती टक्के वाढ किंवा घट झाली असेल? आता इथे टक्केवारीमध्ये उत्तर दिले हां. व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो बघा. समजा आता इथे जर टक्केवारी दिली आणि टक्केवारी काढायची. हे 4,000 40,000 घ्यायची आवश्यकता आपल्याला नाही. तुम्ही 50,000 घ्या, 60,000 घ्या, 100 घ्या, 200 घ्या, काही फरक पडत नाही. जर अमाउंट आपल्याला दिली असते म्हणजे 40,000 आहे ना, याच्या व्यतिरिक्त किती लोकसंख्या वाढली असं जर दिलं असतं तर आपल्याला याचं काम होतं. परंतु आपल्याला टक्केवारी दिले आणि टक्केवारी काढत सांगितली म्हणजे ह्या 40,000ची गरज आपल्याला नाही. बघा काय सांगितलं 10% वाढली. समजा आपण 100 धरू. ती लोकसंख्या किती धरू 100 धरू. पहिले काय सांगितलं आपल्याला 10% कमी झाली म्हणजे काय पहिले 100 होती आणि त्याच्यावर काय झाली 10% कमी झाली. दुसऱ्या वर्षी सांगितलं परत आपल्याला काय सांगितलं 20% वाढली म्हणजे पहिले 100 होती नंतर किती झाली 120 झाली. पहिले 100 होती नंतर किती झाली 120 झाली. बघा ह्या शून्यानं हा शून्य घटला ह्या शून्यानं हा शून्य घटला. ठीक आहे. ह्या शून्यानं हा शून्य घटला ह्या शून्यानं हा शून्य घटला. शिल्लक किती राहिले 9 गुणिला 12 राहिले 9 गुणिला 12 राहिले. ठीक आहे. बघा आता 12 नाम किती होईल किती होता 108 होतात. ठीक आहे. बघा किती होतात 108 होतात. मग आता 108 झाले बरोबर म्हणजे पहिले किती होते 100 आता किती झाली 108 म्हणजे कितीची वाढ झाली तर ती किती झाली 8%ची वाढ झाली. किती झाली 8%ची वाढ झाली म्हणून उत्तर काय आहे 8%. परत समजून सांगतो मी काय केलं बघा. मीच ती लोकसंख्या 100 धरली. तुम्ही 100 धरली नाही धरली फरक पडत नाही. ठीक आहे बघा. जर तुम्ही 100 जर नाही धरले तुमचं उत्तर डायरेक्ट येणार नाही. ठीक आहे म्हणजे काही फक्त 8% येईल आणि तुम्ही थोडंसं कन्फ्युज होणार. बघा आपण 100 पकडून घेतली बरोबर. बघा 100 होती त्याच्यावरती पहिले 10%ची कमी झाली म्हणजे 100 वर 10 कमी झाली म्हणजे 90 राहिले. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षी 20 न वाढली म्हणजे 100 वर 20 ची वाढ झाली. आपण काटाकाटी केली किती आलं 108 आलं. आता 108 म्हणजे पहिली 100 होती आता 8 झाली म्हणजे 8 ची वाढ कितीवर ह्या 100 वर म्हणजे 8 ची वाढ या 100 वर गुणिला टक्केवारी 100 100 न 100 कॅन्सल म्हणून काय राहिलं आपलं उत्तर 8% राहिलं. काय राहिलं 8% राहिलं. ठीक आहे. आता बघा बघा हा प्रश्न एक नंबर आहे. ठीक आहे. बघा का कारण मुलांना हे प्रश्न लवकर जमतच नाही. बघा सगळ्यात अगोदर काय करायचं असे प्रश्न जर आले ना हे जे आपलं हे येड्यागत राहतं का याला पहिले सगळ्यात पहिले काढून टाकायचं. ठीक आहे. बघा हे जेसीबीचं सोंड म्हणतो मी याला
हे जे जेसीबीचं सोंड आहे का सगळ्यात पहिले काढून टाका, त्याला आपण अंडररूट म्हणतो. बघा याला काढायचं. आता याला काढायचं कसं वेगवेगळ्या पद्धती हा व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कसं काढायचं ते समजून सांगतो. अगोदर तुम्हाला ते वर्गमूळ कसं काढायचं हे पण सांगेल. पण ते आपण नंतर घेऊ. सगळ्यात अगोदर जर आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग कळालाच नाही, तर कसं काढायचं ते सांगतोय. समजा बघा आपलं 625 आहे. आता आपल्याला हा वर्ग आपल्याला माहित नाही. ठीक आहे. आपण असं पकडू की हा जो 625 आहे हा कितीचा वर्ग आहे हे आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करायचे असते याचे अवयव पाडायचे असते. बघा जर तुम्ही याला 5 न भाग द्याल ना तर उत्तर येतं 125. ठीक आहे. मग परत तुम्ही याला 5 न भाग देणार, परत उत्तर येणार 25. परत याला 5 न भाग देणार, परत उत्तर येणार 5 आणि परत याला 5 न भाग देणार, उत्तर येणार 1. उत्तर येणार 1. बघा किती संख्या आल्या 1, 2, 3, 4. आता काय करायचं असतं या 4 संख्या आपण याच्यामध्ये मांडणी करून घेत असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर यांची एक एक जोडी तयार करायची. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं यांची एक एक जोडी तयार करायची. काय येईल 5 गुणिले 5, 5 गुणिले 5. काय करायचं एक जोडी सॉरी बघा एक जोडी बाहेर घ्यायची 5 गुणेला आणि याच्यामधली एक जोडी म्हणजे किती 5. तर टोटल किती आले 25 म्हणजे बरोबर कितीचा वर्ग आहे 25 आहे. ठीक आहे. थोडं स्पीड मध्ये याच्यामुळे सांगितलं की आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाही जायचं. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय फक्त प्रश्न सोडवायचा आहे. आता तो कसा सोडवायचा लक्षात घ्या. बघा आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला 56 25 दिलेलं आहे. आपल्याला शोधायचं आहे की हा नेमका कोणत्या संख्येचा वर्ग आहे. आपल्याला काय करायचं आहे ह्या जेसीबी तोंडातून बाहेर काढायचं की नाही या जेसीबी बाहेर काढायचे ना सोडीमधून सनी तर मग आपल्याला चेक करावं लागेल की हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे. बरोबर आहे. मग आता मला हे चेक करायचं आहे की कोणत्या संख्येचा वर्ग आहे. बघा जर 7चा वर्ग तुम्ही बघितला तर किती येतो 4900. बघा सॉरी 7चा वर्ग किती 49 म्हणजे जर 70चा वर्ग आपण बघितला तर काय येईल 4900. हा काय येईल 70चा वर्ग आहे. काय येईल 70चा वर्ग आहे. बरोबर आहे. हा याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे याच्या अर्थ असा होतो की ही 70 पेक्षा मोठी संख्या असेल. ज्या पण संख्येचा हा वर्ग असेल ती संख्या 70 पेक्षा जास्त असेल. मग आपण 80 चेक करू. 80चा वर्ग किती येईल 6400 म्हणजे किती येईल 64 येईल. बरोबर म्हणजे काय केलं मी 8चा वर्ग केला एक शून्य होता ना 2 शून्य केलं 7चा वर्ग केला 1 शून्य 2 शून्य केलं म्हणजे याचा अर्थ असा होतो ही संख्या ह्या दोन्ही संख्येच्या मध्यभागी ही संख्या ह्या दोन्ही संख्येच्या मध्ये कुठेतरी ठीक आहे ती एकत्र असू शकते 72 73 74 75 76 77 78 79 काही पण असू शकते. ठीक आहे बघा जर तुम्ही 71चा वर्ग काढला त्याचा एकक स्थानचा अंक 1 येईल. बरोबर 71 गुणिला जर 71 केलं तर शेवटचा अंक 1 येईल. इथे 1 आहे का नाही. मग आपण 2 जर केलं 2चा वर्ग घेतला म्हणजे 72 जर घेतलं तर शेवटचा अंक किती येईल 4 येईल. म्हणजे 2 5 आहे का नाही. त्याच पद्धतीने 3 केलं 4 केलं 5 केलं 6 केलं 7 केलं 8 केलं 9 केलं. फक्त एकमेव 5 ही संख्या अशी आहे की जिच्या एकक स्थानी किती येईल 5 येईल. जिच्या एकक स्थानी किती येईल 5 येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही 70 पेक्षा जास्त आहे आणि 80 पेक्षा जर कमी आहे याचा अर्थ हा कितीचा वर्ग आहे 75चा आहे. कितीचा वर्ग आहे 75चा म्हणजे पहिली संख्या जी भेटली तिला आपल्याला काय भेटलं 75चा वर्ग आपल्याला भेटला. ठीक आहे. आणि हा वर्ग तर आपल्याला माहित आहे कितीचा आहे 25चा आहे. कितीचा आहे 25चा आहे. म्हणजे 75 अधिक 25 आपल्याला भेटून गेलं आणि हे दोन्ही कंसामध्ये दिले म्हणजे या दोघांचं उत्तर किती येईल 100 येईल. ठीक आहे. आता इथे खाली व्यवस्थित सोडवतो बघा मिनिटं लक्ष द्या. बघा हा. आता बघा काय आलं आपलं 75 म्हणजे इथे कंसामध्ये आपलं काय उरलं 100 उरलं गुणेला 8 हा गेला 100 गुणेला 2 गुणाकार आहे म्हणजे 100 न 100 कटले 2 न भाग द्याला उत्तर किती आलं 4 आलं. आणि बऱ्याच जणांनी मिस्टेक केली की त्यांना वाटलं 4 उत्तर आलं ना हा मग आपलं बी नंबरचं उत्तर बरोबर आहे. पण माझ्या बाळांनो इथं आपल्याला काय दिलं होतं जेसीबीचं सोड दिलं होती म्हणजे आपल्याला काय दिलं होतं वर्गमूळाचं चिन्ह दिलं होतं आणि वर्गमूळ चिन्ह दिल्यामुळं 4 हा कितीचा वर्ग आहे तर तो 2चा वर्ग आहे. कितीचा आहे 2चा आहे म्हणून याचं उत्तर काय होतं 2 होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारला होता की खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही. आता पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय बघा आपल्याकडे असतो एक राईट अँगल ट्रायंगल त्याला आपण म्हणतो काटकोन त्रिकोण. इथे तिचा 90 अंशाचा कोन तयार होतो. याला आपण म्हणतो कर्ण आणि याला आपण म्हणतो पाया आणि याला आपण म्हणतो उंची. उंची ही पण असू शकते ही पण असू शकते. पाया हा पण असू शकतो हा पण असू शकतो. ठीक आहे बघा पण आपल्याला फक्त कर्ण महत्वाचं बघा. मग कर्णच्या समोरचा वर्ग म्हणजे ही जी मोठी साईड आहे का याचा वर्ग म्हणजे समजा आता 3 4 5 आहे का नाही याच्यामध्ये काय मोठी साईड म्हणजे समजा ही मोठी साईड ही असेल याला 3 म्हणू शकतो याला 4 म्हणू शकतो किंवा याला 3 म्हणू शकतो याला 4 म्हणू शकतो काहीही म्हणू शकतो. म्हणजे बघा मोठी साईड जी असेल मोठी जी बाजू असेल तिचा वर्ग हा दोन्ही बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे कसं बघा समजा ही मोठी साईड किती आहे 5 आहे तर 5चा वर्ग हा बरोबर राहील 3चा वर्ग अधिक
4च्या वर्गाचा. जर हे दोन्ही बरोबर झालं तर ते पायथागोरसचं त्रिकूट असतं आणि जर नाही झालं तर ते पायथागोरसचं त्रिकूट नसतं. बघा 5चा वर्ग किती आहे तर 25 आहे बरोबर. 3चा वर्ग किती आहे 9 आहे आणि 4चा वर्ग किती आहे 16. 16 आणि 9 किती होतात 25. म्हणजे 25 बरोबर 25 आलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 3 4 5 हे काय पायथागोरसचं त्रिकूट आहे. ह्याच पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर 6 8 10 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट भरतं. त्यानंतर 17 8 15 17 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट भेटतं. तर आपण करून बघू. मोठी संख्या किती आहे 17 आहे म्हणजे 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे तर तो आहे 289 बरोबर 64 अधिक 15चा वर्ग आहे 225 आणि 64 अधिक 5 आणि 4 9 6 7 8 8 आणि हे दोन जसे तसे बघा 289 बरोबर 289 म्हणजे हे सुद्धा काय आहे पायथागोरसचं त्रिकूट आहे. फक्त एकमेव 7 24 26 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. मग पायथागोरसचं त्रिकूट याच्या जवळपास कुठेतरी काहीतरी आहे की ते काय आहे 7 24 25 हे काय आहे पायथागोरसचा त्रिकूट आहे. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे की तो काय सांगितला की 19,200 रुपये मुद्दलाचे 12.5% ह्या वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. बघा 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला विचारलेले एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. बघा कसं करायचं हे बघा आता सध्या ही मुद्दल आपण थोडीशी बाजूला ठेवू. 19,200 का ही मुद्दल आपण थोडीशी बाजूला ठेवू. काय करू आपला जो दर आहे तो उचलू. दर 12.5 आहे. म्हणजे काय करू आपण याला लिहिताना कसं लिहू शकतो 125. आता टक्केवारी ना तर खाली 100 असतात बरोबर. टक्केवारीचे खाली 100 असतात आणि दशांशचा एक शून्य एक्स्ट्रा वाढाल म्हणजे काय झालं 1 शून्य वाढला. बघा आता 25 5 125 आणि 25 चौक 100 म्हणजे काय शिल्लक राहिलं 5/40 राहिलं. 5 1 5 5 8 40. बघा मी काय केलं याला अपूर्णांकामध्ये करून घेतलं सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे बघा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याला काय केलं गुणोत्तरामध्ये काढून घेतलं बरोबर. आता बघा आता बघा आता आपण काय करू शकतो बघा आता जी खालची असते का जसं आपण कशात बघितलं होतं प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आपलं सॉरी खरेदी किंमत विक्री किंमत नफा आणि तोटा याची जे उदाहरणं आपण बघितले होते. ठीक आहे त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी समजल्या होत्या. बघा आता हे जे खालचं असतं का हे असते आपली मुद्दल आणि हे काय असतं आपलं व्याज आणि दोघांना जर मिळवलं 9 जे काय असतं आपलं रास असते. काय असते रास असते बरोबर. आता काय करायचं स्टार्टिंगला मुद्दल लिहायची आणि इकडून काय करायची रास लिहायची. हा बघा किती वर्ष सांगितले 2 वर्ष म्हणजे बघा 8 रुपयावर 1 रुपयाचं व्याज आलं म्हणजे 9 रुपये झाले. परत 8 रुपयावर 1 रुपयाचं व्याज आलं म्हणजे 9 रुपये झाले आणि आता ह्या दोघांचा गुणाकार मग काय 3 8 8 64 9 9 किती होईल 81 होईल. किती होईल 81. ह्या दोघांचा जो फरक असेल ते काय असतं व्याज असतं. म्हणजे मला काय करायचे 81 मधून 64 काढायचे ते काय असेल आपलं व्याज असेल. ठीक आहे बघा 11 मधून 4 गेले किती उरल 6 आणि 1 7 उरल. किती उरल 7 उरल. ठीक आहे आणि 8 मधून 7 गेले किती उरल 1 उरल म्हणजे टोटल किती उरले 17 उरले. 17 उरले. आता बघा या साईडला घेतो इकडून अगोदर मी इकडून लिहिलं इकडून लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे बघा आता ह्या साईडला घेतो. काय सांगितलं आपल्याला 19,200 काय म्हटलं 19,200 हे काय आहे मुद्दल आहे आणि त्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुद्दलाला मुद्दलाने भाग द्यावा. मुद्दलाला मुद्दलाने भाग द्यावा. मग काय करणार मी याला 64 ने भाग देणार. काय करणार 64 ने भाग देणार. ठीक आहे आणि गुणेला काय काढायला सांगितलं चक्रवाढ व्याज म्हणून सरी काय करणार गुणेला 17 करणार. काय करणार गुणेला 17 करणार. ठीक आहे बघा आता 64 ने 192 कटता का तर कटणारच आहे का बघा खाली कोणताही पॉईंट मध्ये उत्तर नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो 64 ने 192 पूर्ण कटते बघा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 3 12 4 4 16 4 25 4 27 4 7 28 4 8 32 4 8 32 होते 4 8 32. ठीक आहे पण 64 गुणिले 8 खूप जास्त दूर जाते म्हणजे 64 गुणिले 3 जर मी केलं व्यवस्थित लक्ष द्या 64 गुणिले 3 जर केलं 3 चौक 12 हात चाला 1 6 त्रिक 18 ने किती होईल 19 म्हणजे किती आता 192 येतं म्हणून 64 एक 64 64 त्रिक किती होईल 192 होईल आणि 17 त्रिक किती होत्या किती होईल 51 होईल आणि हे 2 शून्य जसेच्या तसे म्हणून सरी आपण म्हणू शकतो आपलं उत्तर काय आहे 5100 आहे. किती आहे 5100 आहे. ठीक आहे बघा आता पुढचा प्रश्न हा दिलेला हा प्रश्न खूप छान दिलेला होता. आता तुम्हाला बऱ्याच जणांना हा प्रश्न जमलेलाच नाही. ठीक आहे बऱ्याच जणांना जमला नाही. तुम्ही काय करायचं व्हिडिओ थोडासा स्टॉप करायचा आहे आणि हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे प्रयत्न करा
बघा, आता हा प्रश्न मी तुम्हाला जागच्या जागेवर करायचा सांगतो बघा. आता इथं तुम्ही कन्फ्यूज का होता माहिती का? बरेच जण कन्फ्यूज झाले, की त्यांनी काय केलं 25 न 50 ला भाग दिलं. त्यांचं उत्तर आलं 2. 8 दुने 16 केलं. 25 मध्ये 16 मिळवले. 3 5 11. 1 2 2 किती होईल? 4 होईल. म्हणजे उत्तर किती आलं? 41 आलं. आणि हे 29 न 41 ला भागच गेला नाही. 29 न 41 ला भागच गेला नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं, की हा प्रश्न पूर्णपणे काय चुकीचा आहे. ठीक आहे. पण माझ्या बाळांनो व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगतो आता बघा. आपल्याला काय सांगितलं इथं? कधी लक्षात ठेवायचं, की पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येनं भाग द्यायचा असतो. पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येनं भाग द्यायचा असतो. म्हणजे 50 न 25 ला भाग द्यायचा आहे. आपण काय करू फक्त एवढी गोष्ट एकदा बाहेर काढून घेऊ. काय सांगितलं? 8 गुणेला 25 भागेला 50. काय सांगितलं? 25 भागेला 50. आता मला कळतंय 25 एका 25, 25 दुने 50. बे एक बे, बेचोक 8. म्हणजे माझं ह्या एवढी जी कन्सेप्ट आहे का, एवढं जे उत्तर आहे, की याचं उत्तर राहिलं 4. पण गुणाकार असेल तरच करायचं. जर बेरीज असेल तर आपण घेऊ शकत नाही. बरोबर? मग आता बघा, आता हे 25 आणि हे 4 राहिले. ह्या कंसामध्ये ह्या कंसामध्ये हे 25 आणि 4 राहिले. म्हणजे या पुऱ्याच कंसाचं उत्तर येईल 29. पुऱ्या कंसाचं उत्तर किती आलं? 29 आलं. तर बघा, हा जो चौकटी कंस आहे याच्यात 29 भागेला 29 राहिले. म्हणजे याचं उत्तर येईल 1. बरोबर? याचं पूर्णच उत्तर किती येईल? 1 येईल. बरोबर? आता पुढं परत हा मैरपी कंस आहे आणि इथं 35 आहे. म्हणजे 35 मध्ये जर 1 मिळवलं किती होईल? 36 होईल. किती होईल? 36. आणि शेवटी किती राहिले? गुणेला 20 राहिले. म्हणजे 36 दुणे किती होईल? 72. आणि उत्तर किती येईल? 700 720 उत्तर काय आहे? आपलं येईल. ठीक आहे. पुढे बघा. हा प्रश्न पण खूप छान होता. परंतु याच्यामध्ये ना काय झालं, बरेच जण हे कन्फ्युज झाले, की उत्तर कसं काढायचं बघा. आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो हा. जेव्हा आपण -1 गुणेला -1 करतो, तेव्हा उत्तर राहतं कधी बी 1. हा. गुणाकारामध्ये वेगळं असतं, भागाकारामध्ये म्हणजे गुणाकार भागाकार सारख्या लेवलचा असतो आणि बेरीज वजाबाकीमध्ये वेगळं असतं. ठीक आहे बघा. गुणाकारामध्ये जर दोन संख्या सारख्या आल्या म्हणजे वजा वजा आलं तर काय होत असतं? बेरीज होत असतं. म्हणजे सारखं सारखं आलं तर काय होतं? बेरीज. जसं की वजा वजा बेरीज होतं आणि आपला अधिक अधिक म्हणजे बेरीज बेरीज काय होईल? ते सुद्धा बेरीज होतं. आणि अपोजिट असलं तर काय होतं? वजाचं साईन येतं बघा. आता व्यवस्थित लक्षात वजा एक एक बरोबर. 1 गुणिला 1 1 1 गुणिला वजा 1 वजा 1 गुणिला 1 वजा 1 गुणिला वजा 1 सॉरी वजा 1 गुणिला 1 वजा 1 वजा 1 काय होईल? 1 होईल. वजा 1 काय होईल? 1 होईल. ठीक आहे. 5 1 5 का? कारण वजा 1 आणि वजा 1 काय झालेलं? 1 झाले. म्हणजे आता जे काय राहिलं? 5 राहिलं. म्हणजे आपल्याला फक्त एवढं सोडवायचंय. 5 गुणिला वजा 5 गुणिला सॉरी इथे मिस्टेक झाली आहे थोडीशी. इथे अधिक नाही हा. बहुतेक अधिकच नाही. इथं अधिक नव्हतं, मल्टिप्लायचं साइन होतं. ठीक आहे. हे पॉवर पॉईंट मध्ये घेताना थोडीशी मिस्टेक झाली असेल. ठीक आहे. बघा, इथं काय आहे? 5 आहे. बरोबर. आता 5 5 काय झालं? 25 झालं. 5 5 काय झालं? 25 झालं. 1 मिनिट मला कन्फर्म करू द्या. किती झाली का? नंबरचा प्रश्न आहे 66 नंबर. बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे. ठीक आहे बघा. 1 मिनिट हां. प्लसचं साइन आहे इथं. व्यवस्थित बघा. आता बघा 5 5 25 येईल. पण काय चिन्ह येईल? वजाच चिन्ह येईल. कशाचं? वजाच चिन्ह येईल. आणि इथे किती येईल? 25 आणि शेवटी किती येईल? अधिक 5 येईल. शेवटी किती येईल? अधिक 5. 25 मधून जर 5 गेले किती उरल? 20 उरल. आणि इथे काय येईल? वजा 20. जे की काय आपल्या ऑप्शन मध्ये सी नंबरला काय आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. बघा, आता 67 नंबरचा प्रश्न बघा. आता इथं सुद्धा आपल्याला खूप जास्त हाय लेवलचा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही खूप जास्त कन्फ्युज होणार. पण बघा, हा प्रश्न जास्त कन्फ्युज व्हायसारखा नाही. सगळ्यात अगोदर जे सोडवायचं का ते सोडवून घ्या. म्हणजे आपण काय करू एवढं सोडवून घेऊ फक्त पहिले सगळ्यात पहिले. हां, बघा काय दिलेलं आहे? आपल्याला वर्गमुळामध्ये 0.0064 दिलंय. आपण काय करू याला थोडंसं बाहेर काढू. कसं बघा? अशा पद्धतीनं. आता काय करणार याला आपण काय करू वरची संख्या जशीच्या तशी ठेवू. म्हणजे 64 आहे ना 64 लिहू. दशांशानंतर किती अंक 1 2 3 4 आहे. म्हणजे काय करणार एकावरती 4 शून्य घेणार. एकावरती 4 शून्य घेणार. ठीक आहे. आता बघा, आता याला जर बाहेर काढायचंय म्हणजे जे 64 ला जर बाहेर काढायचं तर किती राहील? बाहेर 8 राहील. आणि जर 10,000 ला बाहेर काढायचं तर किती राहील? 100 राहील. किती राहील? 100 राहील. ठीक आहे. म्हणजे बघा याला दोन ठिकाणी केलं 100 गुणेला 100 आणि याला दोन ठिकाणी केलं 8 गुणेला 8. याच्यामधला एक बाहेर आला 8 राहिले आणि याच्यामधले एक 100 बाहेर आले
100 राहिले. म्हणजे काय राहिलं 8/100 राहिलं. ठीक आहे. आता तुम्हाला व्यवस्थित इथे कळालं असेल बघा. आता इथं काय आहे 0.25 हा आणि इथं किती आहे अधिक हे अधिकचं चिन्ह आणि याला जर आपण बाहेर काढलं आणि याला जर दशांश मध्ये लिहिलं तर हे कसं येईल 0.08. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं मला 0.08 करायचं बरोबर. आणि जर मी याला मिळवलं तर 8 आणि 5 किती होईल 13. 13 3 हातचा आला 2 1 3 दशांश खाली दशांश आणि 0 हे जशाच्या तसं म्हणजे उत्तर किती आलं 0.33. परंतु आपल्याला असं वाटेल की हे आपलं उत्तर बरोबर आहे पण हे अंडर रूट आपण विसरलेलो आहे की ज्याचं काय होईल उत्तर 0.33 किती 0.33 बरोबर. आता पुढचा प्रश्न बघा काय सांगितलं तर 12.5 16.5 19 सरासरी काढायची होती म्हणजे काय करणे सगळ्यांची बेरीज 12.5 16.5 आणि 19.0 म्हणतो आपण त्याला की 5 5 10 0 8 चाला 1 9 10 6 16 17 18 8 8 चाला 1 1 2 3 4 किती आलं 48.0 48.0 म्हणजेच किती 48 किती संख्या आहे 1 2 3 संख्या आहे 3 न भाग दिला उत्तर किती येईल 16 येईल. ठीक आहे उत्तर किती येईल 16 येईल बरोबर. म्हणजे उत्तर आपलं किती आलं 16 आलं. पुढचा प्रश्न मागचा प्रश्न जास्त अवघड नव्हता सोपा होता म्हणून जास्त डिटेलमध्ये घेत बसलो नाही. आता काय म्हटलं यानं काय केलं एक काम आहे ना 4 दिवसात पूर्ण केलं म्हणजे बघा ए बी ए सी एक काम ए 4 दिवसात करतो आणि बी काम तेच काम 5 दिवसात करतो आणि सी तेच काम 10 दिवसात करतो म्हणजे तिघ जण काय करतात एक काम करतात. ठीक आहे. एक मिनिट आता बघा आपल्याला काय सांगितलं आता आपण काय करू या तिघ जण दिले ना त्यांचे काय करू एक लसावी घ्यायचा प्रयत्न करू. आता या तिघांचा जर आपण लसावी काढला तर तो किती येतो 20 येतो म्हणजे सगळ्यात लहान संख्या जिला तिघांनी पण भाग केला पाहिजे 4 पण जातो 5 पण जातो 10 पण जातो बघा. तर 4 आपण भाग दिला 4 पंचे 20 5 भाग दिला तर किती येईल 5 चोक 20 आणि 10 भाग दिला तर किती येईल 2 बघा टोटल काम किती होतं 20. आपल्याला काय सांगितलं जर त्यांनी एकत्र काम केले तर किती दिवसात करणार म्हणजे हा हा आणि हा ही काय त्यांची कामाची क्षमता आहे ही काय त्यांची कामाची क्षमता आहे. मग 5 आणि 4 किती होईल 9 9 आणि 2 किती होईल 11 म्हणजे मला काय करायचंय 20 ला काय करायचंय 11ने भाग द्यायचा. हे जर उत्तर असतं आपलं तर बरोबर आहे परंतु आपलं उत्तर ह्या पद्धतीने दिलेलं नाही. बघा 11 जर भाग दिला ना तर 11 1 11 किती उरल 9. आता याची मांडणी कशी करायची व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा हे माझं उत्तर बरोबर किती बाकी उरले 9 आणि कितीने भाग दिला 11 म्हणजे 1 9 11 हे काय माझं उत्तर आहे. 1 9 11 कुठे आहे या ठिकाणी म्हणून हे काय माझं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा रामने त्याची कार 76 किलोमीटर प्रति तास या वेगाने 4.5 तास चालली म्हणजे काय तो 76 किलोमीटर एका तासामध्ये 76 किलोमीटर चालतो बरोबर. म्हणजे 4 तासामध्ये जायचं आपलं की 4.5 तास 4 तास म्हणजे एक तास 2 तास 3 तास 4 तास किंवा आपण असं म्हणू शकतो वेग बरोबर आपल्याला काय करायला सांगितलं अंतर काढायला सांगितलं ना अंतर बरोबर वेग गुणेला वेळ वेग गुणेला वेळ म्हणतो आपण त्याला बघा तर काय वेग गुणेला वेळ याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचं अंतर काढायचं स्पीड किती आहे 76 आणि टाइम किती आहे 4.5 तास 4.5 तास म्हणजे किती 4.5 आणि ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो किती येतो 342 किलोमीटर म्हणजे तो 4.5 तासामध्ये 342 किलोमीटर जाईल. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती येईल 342 किलोमीटर आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचं बघा हा आता हा एक प्रश्न थोडेसे आपल्याला कन्फ्युज करू शकतो बघा जर याचं उत्तर जर अपूर्णांकामध्ये दिलेलं असेल तर तुम्ही याचं उत्तर अपूर्णांकामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायला सोपं जाईल ते बघायचं. आता बघा याला काय करतो मी 1 2 3 संख्या बरोबर किती संख्या 3 संख्या म्हणजे याला काय करतो 3 संख्या सोडून दशांश 1 2 3 आणि संख्या सोडून दशांश म्हणजे याचं उत्तर किती आलं 0.052 हा याला मी काय करतो 2 संख्या सोडून दशांश एक याचं उत्तर काय 0.42 आणि याचं उत्तर काय 3.2 बघा सगळ्यात पहिले 3.2 दुसरं आहे 0.42 आणि तिसरं आहे 0.052 आता ह्या तिघांची काय करायची बेरीज करायची बघा याच्यावर काही नाही काही नाही काही नाही 0.02 म्हणजे 2 2 आणि 5 किती होईल 7 72 कुठे आहे इथं पण आहे सगळ्या ठिकाणी. ठीक आहे. 4 आणि 2 6 दशांश खाली दशांश आणि 3 3 3 6 7 2 कुठे आहे हे बरोबर किती नंबरला बी नंबरला. ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न मी केला. ठीक आहे. हा बघा आता हा प्रश्न तुम्हाला थोडासा कळला असेल एकदम सिंपल पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला इथे सरळ सरळ सांगितलं की एक्स ची व्हॅल्यू 4 आणि वाय ची व्हॅल्यू 8 आहे. फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत बघा आपल्याला काय म्हटलं एक्स ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 4 अधिक 8 चा वर्ग अधिक
4चा वर्ग अधिक 8चा वर्ग भागेला 8 वजा 4चा वर्ग. बघा 8 आणि 4 किती होईल 12. 12चा वर्ग म्हणजे किती 144. 4चा वर्ग 64. 4चा वर्ग 16 आणि 8चा वर्ग किती होईल 64. हे किती झाले 16 आणि किती झाले 64 भागेला 8 मधून 4 गेले किती उरेल 4 आणि 4चा वर्ग किती आहे 16 आहे. 4चा वर्ग किती आहे 16. बघा सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे किती 144 16 आणि 64. 6 आणि 4 10 आणि 4 14 4 हातचा आला एक 6 आणि 4 10 11 12 2 हातचा आला एक आणि किती 224 किती 224. याला किती भाग देणे 16ला. मला असं वाटतं की दोघांना 8 ने भाग जातो. आपण 8 देऊ थोडस कमी करायचा प्रयत्न करू. बघा 8 दुने 16 8 न भाग द्याला किती 8 दुने 16 किती उरल 4 आणि 2 6 8 8 64 किती आलं 28. एक मिनिट काहीतरी चुकलं का 8 दुने 16 8 दुने 16 8 दुने 16 4 आणि 2 6 8 8 64 बरोबर आहे. चुकलं काहीतरी चुकलंय एक मिनिट 6 आणि 4 10 आणि 4 14 4 हात चाला एक 6 आणि 1 7 7 6 आणि 4 10 11 12 2 हात चाला एक आणि 2 224 बरोबर आहे. 224 ला जर 16 न भाग दिला तर एक मिनिट 4चा वर्ग बरोबर ना 4चा वर्ग 16 काय वजा 1 8 मधून 4 गेले 4 ना एक मिनिट मला कन्फर्म करू द्या कुठेतरी मिस्टेक झाली असं वाटतंय मला बघा. 8 आणि 4 12 12चा वर्ग 144 बरोबर आहे. अधिक 4चा वर्ग 16 बरोबर आहे. वायचा वर्ग 64 8 8 64 बरोबर आहे. 4चा वर्ग 16 हे पण बरोबर आहे. 144 16 आणि 64 144 16 आणि 64 144 16 आणि 64 224 हे पण बरोबर आहे. 224 ला 2 न भाग दिला 14 उत्तर येतं. ठीक आहे बघा तर ह्या प्रश्नाचं उत्तर येतं 14 जे ऑप्शन मध्ये नाही ठीक आहे म्हणजे याचं उत्तर किती आहे 14 याचं उत्तर किती आहे 14 आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं आपल्याला ए आणि बी यांचा रेशो 2 असतील आणि बी आणि सी दिला तर अशा वेळेस काय करायचं तिघांचा रेशो लिहून घ्यायचा. ठीक आहे बघा आपल्याला काय म्हटलं ए आणि बी चा रेशो आहे 2:3 सांगितलेला आहे आणि बी आणि सी चा रेशो सांगितलेला आहे जो की किती आहे 6 आणि 7 सांगितलेला आहे 6 आणि 7 सांगितलेला आहे. ठीक आहे बघा हे इकडे ना तिकडे लिहून घ्यायचं हे इकडे ना म्हणजे शेजारचा अंक शेजारी काय करायचा लिहून घ्यायचा. ठीक आहे किंवा याच्यात एकंदरीत काय होतं की जो अंक आपला सारखा आहे का त्याला सारखा करायचं असतं. ठीक आहे बघा आता 6 दुनी किती 12 6 त्रिक किती 18 आणि 7 त्रिक किती 21 तिघांना सारख्या संख्येने भाग जातो किती जातो 4 न सॉरी 3 न 3 चौक 12 3 सका 18 आणि 3 7 21 म्हणजे 4 6 7 हे काय आपला रेशो येईल 4 6 7 हे काय आपला रेशो येईल. ठीक आहे चला 2 प्रश्न राहिले लवकर घ्या लक्षात घ्या बघा हा प्रश्न तुम्हाला जमू शकतो जास्त अवघड नाहीये. काय सांगितलं एका परीक्षेत 504 मार्क मिळाले म्हणजे 504 भागेला 60 करायचं आणि गुणेला 100 करायचं. ठीक आहे 504 मार्क मिळाले ना त्याला काय केलं 60 ने भाग दिला. ठीक आहे आणि असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती हा हे सोपं आहे. काय काटकोन त्रिकोण ना तर काय सूत्र आहे आपल्याला हाफ म्हणजे अर्धा गुणेला किंवा 1/2 गुणेला 18 गुणेला 16 बस यांचं उत्तर काढायचंय जे की आपलं किती येतं मला वाटतं 144 असं काहीतरी उत्तर येतं याचं